पाहू शकता आपली भाजी कशी अशी एकदमच परफेक्ट दिसते आणि कलर तर पाहू शकता. ही अंड्याची भाजी आहे. पाहू शकता कसला जबरदस्त असा कलर आलेला आहे. तर चला मग आपण रेसिपीला सुरू करूया. चला मग. कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर चला आज आपण अशी झटपट अशी गावरान अंड्याची भाजी पाहणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे 8 अंडे घेतलेले आहेत आणि एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून 8 अंडे असे एक एक करून सोडून देते. कारण जास्त म्हणजे वरून देखील टाकायचे नाही, कारण अंडे जर फुटले तर त्याच्यातला जो अर्क असतोय तो पूर्ण बाहेर येतो आणि आपला अंडा म्हणजे व्यवस्थित दिसत नाही. आणि इथे पाहू शकता सगळे एक एक करून मी सर्व अंडे असे सोडून घेतलेले आहेत. आणि लगेच मी गॅसवर पातेलं ठेवलं आणि त्याच्यामध्ये अंड्याच्या थोडंसं वरतीपर्यंत पाणी असं येईल एवढं ठेवलेलं आहे. इथे पाहू शकता. आणि 5 मिनिटानंतर आपले अंडे असे मस्त कसे ह्याला मस्त असे उकळी आलेले आहे. आपले अंडे उकडायला 15 मिनिट असे लागलेले आहेत. आणि इथे पाहू शकता आपले अंडे असे परफेक्ट शिजलेले आहेत. तुम्ही म्हणत असता आणि कसे कळाले तुला, तर जे आपण उकडायला घातलेले जे अंडे होते ना, त्याला असे लगेच रेषा क्रॅक पडतात, म्हणून मग समजून जायचं आपले अंडे असे मस्त बॉईल झालेले आहेत. आणि इथे पाहू शकता आपण झणझणीत असा जबरदस्त रस्सा बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे सारण तयार करणार आहे. त्या सारणासाठी एक मीडियम आकाराचा कांदा उभ्या स्लाइसमध्ये कट करून असा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहे. आणि पाहू शकता आपला कांद्याला कसला ब्राऊन कलर मस्त आलेला आहे. थोडंसं तेल टाकून मी कांदा मस्त असा ब्राऊन कलरवर भाजलेला आहे. आणि लगेच थोडंसं सुकं खोबरं देखील मी भाजणार आहे. आणि इथे पाहू शकता सुकं खोबरं देखील मी थोडंसं कापून असं मस्त ब्राऊन कलरवर भाजून घेणार आहे. आपली अंड्याची भाजी कमी साहित्यात आणि परफेक्ट अशी ही भाजी बनते. कांदा आणि कमी मसाल्यात ही इतकी उत्तम अशी पद्धतीने भाजी बनली जाते ना. आणि इथे पाहू शकता मी वाटणासाठी लसूण, कांदा, कोथिंबीर, आलं आणि थोडासा मी पुदिना देखील घातलेला आहे. आणि इथे पाहू शकता आपलं वाटण मस्त असं पाणी टाकून मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे. आणि लगेच मी आता रस्सा भाजी बनवण्यासाठी एक कढई ठेवलेली आहे गॅसवर. आणि कढईमध्ये लगेच मी 2 ते 3 चमचे एवढं तेल घातलेलं आहे, कारण मी दोघांचीच रस्सा भाजी बनवत आहे. त्याच्यामुळे तेल देखील मी जास्त नाही घातलेलं. आणि लगेच आपलं तेल गरम झालं की मी त्याच्यामध्ये वाटण टाकून घेतलं. आणि पाहू शकता मी भांड्याला जे वाटण राहिलेलं आहे ते देखील मी असं हाताने काढून घेणार आहे. आणि आपलं वाटण असं मस्त कलर सुटेपर्यंत परतवून घेणार आहे. आणि आपलं वाटण म्हणजे परतायला 5 मिनटं सहज लागतात, कारण मी व्हिडिओ स्किप करून काढलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त नाही दाखवलेला. पण परफेक्ट असं वाटण जर आपलं बनवायचं असेल तर 5 ते 7 मिनटं असं मस्त वाटण शिजायला लागतात. आणि ते पाहू शकता 2-3 मिनटानंतर आपल्या वाटणाचा कलर कसा चेंज झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा म्हणजे मसाले देखील टाकून घेणार आहे. याच्यामध्ये मी पहिल्यांदा हळद टाकून घेतलेली आहे. हळद अशी मस्त पूर्ण वाटणाला लागण अशी म्हणजे कच्चापणा जाईल एवढ्यापर्यंत परतून घेणार आहे. आणि याच्यामध्ये मी गरम मसाला आणि किचन किंग मसाला एवढे 2च मसाले वापरलेले आहेत, बाकी कोणताही मसाला वापरलेला नाही. आणि जो काळा मसाला आहे ना, तो आमच्या घरीच बनवलेला आहे. हा जर काळा मसाला टाकला तर या भाजीला कोणतेही मसाले टाकायची गरज नाही पडत. आणि चव तर अतिशय अशी जबरदस्त लागते या मसाल्यामुळे ना, तर खूपच लागते भारी. आणि 5 मिनिटानंतर पाहू शकता आपलं वाटण कसलं मस्त भारी असं तेल सुटायला लागलेलं आहे. आणि लगेच मी ते ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण राहिलेलं होतं त्यातच पाणी घालून असं मस्त असं पाणी मस्त हलवून त्याच्यातलं पाणी काढून लगेच मी कढईमध्ये टाकलेलं आहे. आणि 5-7 मिनिटानंतर पाहू शकता आपल्या वाटणाला कसला जबरदस्त असा कलर आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मी 2च ग्लास पाणी ओतणार आहे. ही भाजी तिखट, मसालेदार आणि जबरदस्त चव असलेली गावरान अंड्याची रस्सा भाजी आहे. ही अनेकांची फेवरेट रेसिपी आहे.
आहे की नाही ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अंडे पाहिल्यानंतर तर कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटतं ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आणि उकडलेल्या अंड्याचा तो वास म्हणजे घरच्याच पद्धतीने गावरान अंड्याची रस्सा भाजी कमीत कमी साहित्यात आणि सोपी झणझणीत चव यामुळे ही भाजी बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी किंवा चपाती किंवा भातासोबत तर एकच नंबर लागते. आणि लगेच पाहू शकता आपल्या म्हणजे भाजीला कसा मस्त असा कलर आलेला आहे. आणि शेवटला मी मीठ देखील टाकून घेणार आहे. आणि भाजीला ग्रेव्ही कशी बनवायची ही मी एक तुम्हाला सिक्रेट सांगणार आहे. इथे पाहू शकता जे मी 8 अंडे टाकलेले होते ना त्याच्यातलेच 2 अंडे असे मी वरचं साल काढून असं मस्त असे चमच्याने एकदम बारीक करून घेणार आहे. तुम्हाला दाखवते तसेच तुम्ही देखील घेऊ शकता. आणि ह्या अशा अंडे जर फोडून तुम्ही भाजीत टाकले तर एवढीच जबरदस्त अशी ग्रेव्ही येते ना. आणि पाहू शकता लगेच याच्यामध्ये मी हीच भाजी थोडीशी टाकून घेते. आणि हे जे आपण बारीक केलेले अंडे आहेत ना ते देखील मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि या अंड्यामुळे तर एवढं जबरदस्त ग्रेव्ही आपल्या भाजीला येते ना. आणि याची चव तर एकच नंबर लागते, विचारायची सोय नाही. ज्यांना ज्यांना अशी माझ्या हातची भाजी आवडत असेल त्यांनी माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि जे माझ्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि शेजारचे बेल आयकॉन बटन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका. म्हणजे सर्वात अगोदर माझ्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येतील. आणि ही भाजी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या पद्धतीने जर भाजी बनवायची असेल तर मी जशी भाजी बनवली त्याच ट्रिक तुम्ही देखील वापरू शकता आणि भाजी एकदम परफेक्ट अशी बनवू शकता. आमच्याकडे अंडा आहे ना, जेवतानीच खातात, त्याच्यामुळे मी भाजीमध्ये अंडे नाही टाकत. आणि इथे पाहू शकता आपली अंडाची भाजी तयार झालेली आहे. आणि रात्रीचा आमच्या जेवणातली थाळी. आणि पाहू शकता मस्त जबरदस्त असं टेक्स्चर दिसत आहे की नाही. बाय बाय, भेटूया पुन्हा.